वळूयात पुढच्या बातमीकडे. बोगस जात प्रमाणपत्रासंदर्भातील राज्य सरकारच्या 2 अध्यादेशावरनं राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक नेत्यांची अजित पवारांकडे नाराजी असल्याचं कळतंय. किरीट सोमय्यांच्या एकांगी भूमिकेमुळे दोष नसलेला मुस्लिम समाज यात भरडला जात असल्याची भावना आहे. जन्मदाखले देण्याचं थांबवल्यामुळे आणि अनेक जन्मदाखले सरसकट रद्द केल्यामुळे मुस्लिम समाजातील शिक्षण आणि मालमत्ता खरेदी विक्रीची कामं थांबली आहेत. सोमय्यांच्या भूमिकेवरती अजित पवार नाराज असल्याची त्यामुळे चर्चा आहे. सोमय्यांना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे ते करणार असल्याचीही माहिती आहे. लवकरच महसूल मंत्र्यांसोबत अजित पवार बैठक घेतील अशी चर्चा आहे. तर जात जन्म प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. कारण बोगस जात प्रमाणपत्रासंदर्भातील राज्य सरकारचे जे 2 अध्यादेश आहेत त्यामुळे अल्पसंख्याक नेत्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्यांच्या भूमिकेमुळे दोष नसलेल्या मुस्लिम समाज त्याच्यामध्ये भरडला जात असल्याची त्यांची भावना आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावरती संतापले. जलसंधारण खात्यातील कारभारावरनं मुनगंटीवारांनी हल्लाबोल केला. मुनगंटीवारांनी थेट संजय राठोडांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्वयर्थी उत्तर देऊ नये असं मुनगंटीवार म्हणाले. मंत्री महोदय आमचे मित्रही आहे. नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ऍक्शन काय, हे ऍक्शन ओनली ऍक्शन नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे. ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय, हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय, हे द्विअर्थी उत्तर देऊ नका. निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या. मंत्री